मंडळी आपला दुसरा ब्लॉग नाही, तिसरा ब्लॉग नाही, पहिला चालला आहे. बकरं वळून आले ते 2 मेंढकं आले ते बकरं बघा कसं मस्त पैकी बसल्यात. मेंढक्यांचा नाद नाही करायचा, 2 मेंढकं आहे बरं का. हा एवढे बकरं त्यांनी वळून आणले दिवसभर. त्यांचा रोज किती झाला तुमचा? त्यांचा रोज दिलेला बरा नाही तर काय आपल्या याची जिम्मेदारी. त्या बघा आवाज आला का, 1000 रुपये रोज द्यावा लागतो बघा. एक दिवस 1000 रुपये म्हटल्यावर विचार करा, मना खायला काय राहीन का? हां यांनी जर 1000 रुपये मागितलं, म्या काय करायचं माझ्यासारख्या गरीब माणसाने? हां सांगा बरं तुम्ही काय खायचं? तेव्हा काय बकरं माकाचा अर्थ आहे फुकटची. हां फुकटची नाही. ट्रॅक्टरला गेलं 2000 रुपये, मक्याला गेलं किती 3000 रुपये, अजून पाण्याला गेलं 3000 रुपये. किती राहिलं? 3 आणि 3 किती? 6. 6 आणि 2 6 आणि 2 8,000 आहे. बघ ही बकरं कशी घातलं माका. सपाट केलं बुडासकट सपाट केलं बरं. हां दामटावं लागत नाही तर काय सगळं एक खटा खाऊन घेते. त्यांना काय नाही, त्यांना किती द्या या कार त्यात सपाट केलं एकदम. हे राहिलं कोपरा बाकी मस्तपैकी वारं आहे. हां गावाकडचं वारं मस्तपैकी. हे दांड करायचं ना, संध्याकाळपर्यंत दांडकी गायब होते. हां मेंढक्यांचा आपण काहीतरी बंदोबस्त करू, काहीतरी आज पार्टी बिर्टी देऊ मेंढक्यांना म्हटलं तर जायचं आहे. मेंढक्यांना पार्टी आहे ना मटणाची, तर आणलं मटण आणलं की जेवाय बरं संध्याकाळचं मटण आहे. अरे थांबचा सावकाश, कुत्रं जरा भो करते. हां चला. कसं आहे मग पब्लिक, हे बघ कसा डोंगर आहे. हा डोंगर बघा मस्तपैकी पवन चक्क्या. पवन चक्क्या बघायच्या का तुला? बघायची तुम्हाला? या बघा ह्या पवन चक्क्या कशा दिसतात बरं. त्याच्याकडून ते बारीक बरं नाही की चिमणीवानी ते पॅराशूट उडत आहे माहिती आहे का. रोज ट्रेनिंग करायला येतात बिचारे. चला आपल्याला सगळं बघायला भेटतं मस्तपैकी. चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. राम राम.